नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन इंजिनियर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण घेणार आहे बेसिक्स ग्राफिक्सचे जे बेसिक आहे ते सर्व या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके, आपण स्टार्ट करू या लेक्चरसाठी. फर्स्ट, टाइप्स ऑफ लाईन. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे लाईन्स असतात, ते आपण कसे यूज वगैरे करायच्या ग्राफिक्समध्ये, कोणती लाईन कधी यूज करायची ते आपण बघूया. ओके, आता फर्स्ट लाईन कोणती आहे? कंटिन्युअस थिक और कंटिन्युअस वाईड लाईन. ओके, आता ते बघूनच समजते ती लाईन कशी डार्क आहे. ठीक आहे, आता जो विजिबल पार्ट आहे ऑब्जेक्टचा, तो आपल्याला जो दिसतोय आपल्याला पार्ट, ती लाईन तो पार्ट रिप्रेझेंट करते. ठीक आहे, सेकंड लाईन कोणती आहे? कंटिन्युअस थिक लाईन. ओके, कंटिन्युअस थिक लाईन काय रिप्रेझेंट करते? इमॅजिनरी लाईन. आता एक ऑब्जेक्ट वगैरे घेतलेली आहे आपण, ठीक आहे, ते ऑब्जेक्ट ती डार्क असते. ओके, कारण ते आपण विजिबल करू शकतो. पण जो पार्ट असतो की आपण जे आता ते पुढे सांगेल मी तसंच तुम्हाला. आता XY लाईन आहे, ती आपण ड्रॉ करतो, पण ते आपल्याला ऑब्जेक्टमध्ये दिसत नाही. ती लाईन आपण लाईट ड्रॉ करतो. ओके, म्हणजे ती इमॅजिनरी पार्ट झाला. तो इमॅजिनरी पार्ट आपण ड्रॉ करत नाही. त्यामुळे ही कंटिन्युअस थिन लाईन आपण ते इमॅजिनरी पार्टसाठी यूज केली जातो. ओके, त्यानंतर डॅश थिन लाईन कशासाठी? हिडन पार्ट्स. आता एक ऑब्जेक्ट वगैरे घेतली आपण, हिडन आउटलाईन अँड हिडन एज. आता ऑब्जेक्ट वगैरे घेतले आपण, आता जस्ट इमॅजिन एक ऑब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये होल आहे. ओके, आता ते होल आपण जेव्हा त्या ऑब्जेक्टला बघू, आपल्याला ते होल दिसणार नाही. फ्रंट व्ह्यूने आपण त्याला बघू तेव्हा ते आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे त्या जो सर्कल आहे त्याला आपण हिडन पार्टनी रिप्रेझेंट करू. ओके, हिडन पार्टनी रिप्रेझेंट करू म्हणजे डॅश लाईनने रिप्रेझेंट करू. ओके, नेक्स्ट ही झाली. आता कोणती? चेन थिन लॉंग डॅश डॉटेड. ओके, ही लाईन रिप्रेझेंट काय करते? आता ही लाईन कशी आहे? डॅश छोटी डॅश नंतर मोठी डॅश, छोटी डॅश मोठी डॅश. ओके, ही लाईन रिप्रेझेंट काय करते? सिमेट्रिसिटी. आता एक ऑब्जेक्ट घेतले आपण, ओके, ट्रायंगल घेतला, या ट्रायंगलला आपण कट केलं डॅश. ओके, ह्या ट्रायंगल आपण कट केलं. आता इथं सिमेट्रिसिटी मेंटेन झालेली आहे. ओके, हे आपण ट्रायंगलला कसं पण कट केलं तरी इथं सिमेट्रिसिटी मेंटेन होती. म्हणजे ही लाईन कोणती काय रिप्रेझेंट करते? सिमेट्रिसिटी. ओके, नेक्स्ट डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? चेन थिन नॅरो विथ थिक वाईड ॲट द एंड अँड ॲट चेंजिंग ऑफ पोझिशन. ओके, ते डिस्क्रिप्शन एवढं काय लक्षात ठेवू नका. जस्ट मिनिंग काय त्याचं, किंवा आपण एक ऑब्जेक्ट वगैरे घेतली, ऑब्जेक्टला आपण कट केलंय म्हणजे त्याचे दोन पार्ट्स केलेले आहेत वेगवेगळे. ओके, कटिंग प्लेन म्हणजे आपण त्या प्लेनला कट केलेलं आहे. ओके, त्या प्लेनला कट केलंय, मग ते प्लेनला कट केलेलं आहे ती लाईन काय रिप्रेझेंट करते? लाईन कशी रिप्रेझेंट करते? थिन थिक, थिक थिन थिक. ओके, हे एवढंच इम्पॉर्टंट आहे याच्यात. फक्त या लाईन्स ज्या मेन लाईन्स आहेत, आता कोणती कंटिन्युअस थिक लाईन आहे, कंटिन्युअस थिन लाईन, हे डोक्यात बसून घ्यायचं. हे आपल्याला पुढे तसं काम येतील. ह्या ज्या 5 लाईन्स आहेत ते आपल्याला पुढे काम येतील. ओके, नेक्स्ट आता क्वाड्रंट सिस्टीम. तर क्वाड्रंट सिस्टीम आपल्याला जसं माहिती असेल मॅथमध्ये वगैरे, क्वाड्रंट सिस्टीम असतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ओके, आता हे 2 प्लेन आहे, वर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. जो उभा आहे तो वर्टिकल प्लेन, जो झोपलेला आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे,
व्हर्टिकल प्लेन आहे तो कोणता? फ्रंट व्ह्यू. जो प्लेला प्लेन आहे हॉरिझॉन्टल प्लेन त्याला काय म्हणतात? टॉप व्ह्यू. ओके. आता आपण ऑब्जेक्टला ह्या डायरेक्शननी बघत आहे. ठीक आहे. ह्या डायरेक्शननी बघितलं तर तो कोणता झाला? आपला फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. आणि आपण ऑब्जेक्टला वरतून बघितलं. ठीक आहे. तर त्याची प्रोजेक्शन कुठं आलं? हॉरिझॉन्टल प्लेनवर. ओके. म्हणजे त्याला काय म्हणायचं? टॉप व्ह्यू. ठीक आहे. इंडियामध्ये फर्स्ट क्वाड्रंटचा यूज केला जातो आणि इन अदर कंट्रीज थर्ड क्वाड्रंटचा यूज केला जातो. ठीक आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे इंडियामध्ये थर्ड क्वाड्रंटचा यूज केला जात नाही, फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा यूज केला जातो. आता ही अजून एक इमेज आहे. ह्या इमेजमध्ये कसं आहे? आता ह्या इमेजला आपण फ्रंट व्ह्यू या साईडनी बघितलं तर याचं प्रोजेक्शन व्हर्टिकल प्लेनवर आलं. ठीक आहे. आणि ह्या ऑब्जेक्टला आपण वरतून बघितलं तर याचं प्रोजेक्शन खाली येईल. ओके. समजलं? आता तेच ह्या ऑब्जेक्टला आपण इकडून बघितलं फ्रंट व्ह्यूनी, याचं प्रोजेक्शन इथं आलं. आणि ह्या ऑब्जेक्टला आपण खालून बघितलं तर याचं प्रोजेक्शन वरती आलं. हे थर्ड क्वाड्रंटमध्ये होतं, हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये होतं. तुम्हाला थर्ड क्वाड्रंट फक्त लक्षात ठेवायचं, पेपरला वगैरे काही विचारलं जात नाही ते. फर्स्ट क्वाड्रंटवरती सर्वच क्वेश्चन असतात. ओके. नेक्स्ट पार्ट. आता हे प्लेन आहेत. ओके. हे व्हर्टिकल प्लेन, हे हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. आता आपण असं तर प्रोजेक्शन वगैरे ड्रॉ करू शकत नाही. हे 3D इमेज आहे. आपण तर पेजवर करू ना, म्हणजे 2D इमेजमध्ये. आता ह्या प्लेनला असा प्लेन येतो, त्या प्लेनला असं सरळ करून टाकायचं. ठीक आहे. प्लेनला सरळ केलं, इथं एक्स इथं वाय. ओके. हा फर्स्ट क्वाड्रंट. आता आपण फर्स्ट क्वाड्रंटच का बरं घेऊ? सेकंड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट का बरं घेत नाही? ठीक आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होतं? आता हे जे क्वाड्रंट सिस्टीम आहे, जेव्हा प्लेन आहे ना क्लॉकवाईज फिरतो प्लेन. ठीक आहे. मग हा जो प्लेन आहे तो खाली येऊन जाईल. ठीक आहे. असा हा फर्स्ट क्वाड्रंट, ठीक आहे. हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ओके. फर्स्ट क्वाड्रंट जे प्लेन क्लॉकवाईज फिरल्यानंतर प्लेनची प्रोजेक्शन अशी येतात. ठीक आहे. प्लेन असं दिसेल. पण जेव्हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येऊ आपण, आता हा असा फिरला तर ते ओव्हरलॅप होऊन जातील. त्यामुळे तिथे यूज केलं जात नाही. फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण तेच होतं, ओव्हरलॅप होऊन जातील प्लेन, त्यामुळे फोर्थ क्वाड्रंट पण यूज केला जात नाही. ओके. समजलं एवढं? नेक्स्ट पार्ट. आता हे वेन लाईन इज पॅरल टू HP. ला आता जस्ट आपण एक ऑब्जेक्ट घेतली. आता पेन घेतला आपण एक. ठीक आहे. पेन घेतला आपण त्या प्लेनला इथं ठेवलं. ठीक आहे. तो पेन घेतला, पेनला आपण इथं ठेवलं. ठीक आहे. मग प्लेनला आपण ह्या डायरेक्शननी बघितलं, त्याचं प्रोजेक्शन इथे येईल. बरोबर. मग ओके. एवढं समजलं? आपण मग ऑब्जेक्टला वरतून बघितलं. ठीक आहे. हे ऑब्जेक्ट याला वरतून बघितलं, प्रोजेक्शन कुठे येईल? खाली येईल, हॉरिझॉन्टल प्लेनवर. आलं? मग त्यामुळे त्याला असं ड्रॉ केलं. नेक्स्ट. आता त्या प्लेनला आपण अशा पद्धतीमध्ये लिहून बघू. ओके. त्या प्लेनला आपण असं लिहिलं, हा व्हर्टिकल प्लेन आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ओके. वेट 2 मिनिट. हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हे व्हर्टिकल प्लेन आहे. ओके. सॉरी, चुकून व्हर्टिकल प्लेन आहे, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ओके. आता आपण ऑब्जेक्टला
हे हे फ्रंट व्ह्यू. आता इकडून बघितलं आपण, ह्याच डायरेक्शनने बघितलं, त्याचं प्रोजेक्शन कुठं आलं? व्हर्टिकल प्लेनवर. ओके, व्हर्टिकल प्लेनवर याचं प्रोजेक्शन इथं आलेलं आहे. हो, ठीक आहे. ऑब्जेक्ट इथं आपली, आणि टॉप व्ह्यू वरून बघितलं, वरतून बघितलं तर प्रोजेक्शन कुठं आलं? हॉरिझॉन्टल प्लेनवर. ओके, हॉरिझॉन्टल प्लेनवर इथं त्याचं प्रोजेक्शन आलं. ही डायग्राम अशी ड्रॉ केलेली. ओके, हे पेपरला वगैरे काही विचारले जात नाही. हे पेपरला फक्त इन्क्लिनेशन वगैरे ते क्वेश्चन विचारले वगैरे जातात. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट, वेन लाईन इज पॅरल टू एच पी. आता लाईन एच पीला पॅरल असली आणि परपेंडिक्युलर, वेन लाईन इज पॅरल टू एच व्ही पी अँड परपेंडिक्युलर टू एच पी. ठीक आहे. आता हा जो हा जो प्लेन आहे, ठीक आहे, या प्लेनला लाईन पॅरल टू व्हीपी. व्हीपी कोणता प्लेन? हा प्लेन व्हीपी आहे. ठीक आहे, आणि हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. व्हीपी प्लेनला लाईन पॅरल आहे म्हणजे अशी ड्रॉ करायची, आणि हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर तर आहेच, म्हणजे ह्या प्लेनला अशी लाईन आहे ही. एवढं समजून घ्यायचं. समजलं? मग याला असं ठेवलं, याचं प्रोजेक्शन कुठे आले? इकडच्या साईडला. ठीक आहे, आणि वरतून बघितलं, टॉप व्ह्यूने आपण बघितलं, तेव्हा त्याचं प्रोजेक्शन येईल हॉरिझॉन्टल प्लेनवर. हॉरिझॉन्टल प्लेनवर त्याचं प्रोजेक्शन काय दिसेल? डॉटच दिसेल, डॉट. ओके, ही समजलं? मग त्या प्रोजेक्शनला आपण ओपन केलं. ओपन केल्यावर ते कसं दिसेल? व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. हे ए डॅश बी डॅश, हे ए डॅश बी डॅश आपल्याला इथे दिसेल. ठीक आहे, आणि हे डॉटेड पॉईंट आपल्याला त्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दिसेल. ओके, आपलं जे प्रोजेक्शन आहे ते आणि ऑब्जेक्ट आहे ती एकाच प्लेनवर दिसेल आणि एकाच डायरेक्शनला दिसेल, जे आपण फ्रंट व्ह्यूने बघू. ठीक आहे, ते इथे दिसतंय. नेक्स्ट पार्ट आहे, वेन लाईन इज पॅरल टू एच पी अँड परपेंडिक्युलर टू व्ही पी. जेव्हा लाईन एच पीला पॅरल असेल आणि व्ही पीला परपेंडिक्युलर असेल, तेव्हाची कंडिशन काय असते ती सांगतो. आता हा प्लेन आहे, व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, आता आपण ऑब्जेक्ट इथे ठेवली, ही ऑब्जेक्ट आपली. आता आपण ऑब्जेक्टला फ्रंट व्ह्यूने बघितलं, ह्या डायरेक्शनने ऑब्जेक्टला बघितलं आपण, तेव्हा त्याचं प्रोजेक्शन डॉट दिसेल. ते कुठं? व्हर्टिकल प्लेनवर. ओके, आणि आपण ऑब्जेक्टला वरतून बघितलं, त्याचं प्रोजेक्शन कुठे दिसेल? हॉरिझॉन्टल प्लेनवर दिसेल. त्याला काय म्हणता? टॉप व्ह्यू. इथं दिसतं त्याचं प्रोजेक्शन. आता त्याला आपण ओपन करू फर्स्ट क्वाड्रंटला, तेव्हा कसं दिसेल? ते इथे डॉट दिसेल. ओके, फ्रंट व्ह्यूने बघितल्यावर व्हर्टिकल प्लेनवर कोणती इमेज आलेली आहे? डॉट. आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर काय आलेलं आहे? ही इमेज आपली, ही खालची जी इमेज आलेली आहे टॉप व्ह्यूची, ती इथे दिसेल हॉरिझॉन्टल प्लेनवर. ओके, हे एवढं आहे. हे 3 जे पॉईंट इम्पॉर्टंट नाही, पेपरला वगैरे काही विचारलं जात नाही. हे फक्त लक्षात ठेवा, तुमच्या पुढे गरज वगैरे पडली तर, तुम्हाला कोणी विचारलं तर तेव्हा काम येतील ते. ठीक आहे. मग आता इम्पॉर्टंट गोष्ट, आपण आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड बघू. ठीक आहे, आता एक डाईस घेतला. ओके, एक डाईस घेतला. आता त्या डाईसचा फ्रंट व्ह्यू ही साईड बघितली. ठीक आहे, ह्या साईडने आपण त्या ऑब्जेक्टला बघितलं, आपल्याला काय दिसेल? हा 1 पॉईंट दिसेल. ठीक आहे, तो काय झाला? आपला फ्रंट व्ह्यू. ओके, नंतर त्या ऑब्जेक्टला आपण वरतून बघितलं. वरतून बघितल्यावर काय दिसेल आपल्याला? हे 4 डॉट्स दिसतील. ओके, त्या डॉटला काय म्हणायचं? मग ते जे राहील, आपण वरतून बघू त्याला टॉप व्ह्यू. तो टॉप व्ह्यू कुठे दिसेल? आपल्याला खाली दिसेल. ओके, नंतर हे समजलं. त्यानंतर आता आपला जो राईट हँड आहे. ओके, राईट हँडला काय म्हणायचं? या प्रोजेक्शन मेथड, हे राईट साईडला आपण ड्रॉ केलेलं आहे, इकडे काढायचं लेफ्ट हँड साईड व्ह्यू, आणि जो आपला लेफ्ट हँड आहे तिकडे ड्रॉ करायचं राईट हँड साईड व्ह्यू. ओके, त्यात आपण
डाईसमध्ये बघू. डाईसमध्ये कोणती साईड आहे आपली? लेफ्ट साईड. ओके, लेफ्ट साईडला काय 2, पण आपण ड्रॉ करताना तिकडे राईट हँड साईड काढायचा. आणि जी इकडची साईड आहे, ओके, इकडची साईड आहे ती कोणती साईड आहे? राईट साईड आहे. राईट साईडला आपण कसं काढायचं? राईट साईडला आपण प्रोजेक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडने ड्रॉ करायचं. ओके, ही इम्पॉर्टंट आहे फर्स्ट ट्रायंगल प्रोजेक्शन मेथड. ओके, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पार्ट आता थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. ओके, ही थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड इझी आहे. याच्यामध्ये कसं आहे, फ्रंट व्ह्यू घेतलेला आहे मी. हे 5 वेट फ्रंट व्ह्यू घेतलेला आहे. हा 5 आहे नंबर, लिहिलेला आहे बघा मी. ठीक आहे, हा फ्रंट व्ह्यू घेतला. फ्रंट व्ह्यू. आता याचा टॉप व्ह्यू खालून बघायचं. याला खालून बघितलं काय दिसेल? हे 4 पॉईंट दिसतील. ओके, हे 4 पॉईंट दिसतील, त्याला काय म्हणायचं? टॉप व्ह्यू. ओके, याचं प्रोजेक्शन कुठे दिसेल? खालून बघितलं आपण, त्याचं प्रोजेक्शन वरती दिसेल. ओके, हे समजलं. आता काय बघायचं? आता लेफ्ट हँड साईड व्ह्यू. आपला जो लेफ्ट हँड आहे तो लेफ्ट हँड साईड व्ह्यू इथे 6 लिहिलेला आहे. ओके, इकडून बघितलं लेफ्ट साईडने, हे लेफ्ट हँड साईड व्ह्यूच लिहिला, जसं आहे तसंच. एक राईट साईड आहे. ओके, इकडून मग राईट हँड साईड इकडे येईल. ओके, समजलं. जास्त काही नाही थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये. आणि याच्यावरती क्वेश्चन्स वगैरे काही विचारले वगैरे जात तर नाही पेपरला, तरी पण सांगून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे समजलं तर तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करता येतील प्रोजेक्शन ऑफ लाईनचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? वेन लाईन इज इन्क्लाइन टू HP. वेट 2 minutes. ओके, वेन लाईन इज इन्क्लाइन टू HP अँड पॅरल टू VP. जेव्हा लाईन HP ला इन्क्लाइन आहे. आता हा जो प्लेन घेतला, वेट हा जो एक प्लेन घेतला. आता ऑब्जेक्ट अशी इन्क्लाइन आहे. ओके, ऑब्जेक्ट इन्क्लाइन घेतली. आता आपण याला या साईडने बघितलं फ्रंट व्ह्यूनी, त्याची इमेज आपल्याला इथे दिसेल. कशी दिसेल? अशी. ओके, अशी दिसेल. मग ते कुठं येईल? व्हर्टिकल प्लेनवरती येईल. व्हर्टिकल प्लेनवरती कोणता? फ्रंट व्ह्यू. ओके, व्हर्टिकल प्लेन हा इथं अशी इन्क्लाइन दिसते. ओके, ऑब्जेक्ट जेवढ्या अँगलने ती ऑब्जेक्ट, जो अँगल आहे इन्क्लाइन झालेली, जो तो अँगल आहे त्याला थिटा म्हणता. ठीक आहे. आणि त्या थिटाला जे अँगल आहे, जी लाईन आहे, ती आपली ट्रू लेंथ आहे. बरोबर आहे, ती ट्रू लेंथ आहे. ओके, आणि जे ट्रू लेंथ, आता एवढे ऑब्जेक्ट भेटले आपल्याला, त्या प्रोजेक्शन आपण खाली ओढलं. ओके, आता आपण त्याला टॉप व्ह्यूने बघितलं तर ती लाईन आपल्याला छोटी दिसेल, कारण की ती इन्क्लाइन झालेली आहे. ओके, त्यामुळे ती छोटी दिसेल आपल्याला. मग त्या लेंथला म्हणता प्लॅन लेंथ. आता ही एक मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा. वरच्या ट्रूला खाली ओढलं तर प्लॅन लेंथ भेटेल. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता समजलं एवढं. आता TL दिलेले ते काय? TL आहे ट्रू लेंथ. हे PL दिलेले काय? ती प्लॅन लेंथ. हे व्हर्टिकल प्लेन आहे सांगितलेले, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ओके, नंतर थीटा इन्क्लिनेशन टू HP. HP ला इन्क्लाइन झालेला आहे म्हणजे इन्क्लिनेशन विथ HP. ओके, हे लक्षात ठेवायचं. थीटा. ओके, हे समजलं. आता पुढं नंतर आहे वेन लाईन इज इन्क्लाइन टू VP. जेव्हा लाईन VP ला इन्क्लाइन आहे आणि पॅरल टू HP ला जेव्हा पॅरल आहे तेव्हाची कंडिशन काय आहे ती ते बघू. आता सेम ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. ओके, अशी ड्रॉ केली. आता हे काय बोललेलं आहे? व्हर्टिकल प्लेनला ऑब्जेक्ट इन्क्लाइन आहे. व्हर्टिकल प्लेनला ऑब्जेक्ट इन्क्लाइन आहे, तर असे ऑब्जेक्ट येईल.
आता ती तुम्हाला जस्ट तुम्ही इमॅजिन करा की असे ऑब्जेक्ट आहे, त्याला इन्क्लाइन केलेले आहे. ठीक आहे, इन्क्लाइन केलेली आहे. मग त्या लाईनला आपण वरतून बघितलं, टॉप व्ह्यूने बघितलं तर ते आपल्याला ट्रू लेंथ भेटेल. टॉप व्ह्यूने बघितलं त्याचं प्रोजेक्शन कुठे येतं, हॉरिझॉन्टल प्लेनवर इथं आलेलं आहे त्याचं प्रोजेक्शन. ओके, इथं प्रोजेक्शन आलं त्याचं. त्या लेंथ आपण जेव्हा बघतो ते आपल्याला जेवढी ऑब्जेक्ट तेवढीच दिसते, मग त्याला काय म्हणायचं, ट्रू लेंथ. ओके, इथं ट्रू लेंथ लिहिलेलं आहे. आणि त्याचं प्रोजेक्शन आपण जेव्हा वरती ओढू, ओके, जेव्हा इथं जी लेंथ दिसेल आपल्याला छोटी दिसेल ट्रू लेंथपेक्षा, ओके, कारण ते इन्क्लिनेट झालेलं आहे. फ्रंट व्ह्यूनी बघितलं तर त्याला म्हणता इलिव्हेशन लेंथ. इलिव्हेशन लेंथ कुठे दिसेल, आपण फ्रंट व्ह्यूनी बघतो ती व्हर्टिकल प्लेनवरती दिसेल आपल्याला. ठीक आहे. आणि इएल लेंथ काय आहे, इलिव्हेशन लेंथ. ओके, आता वापस ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालच्या ट्रूला वरती ओढलं तर इलिव्हेशन लेंथ भेटेल. ठीक आहे. आणि जी खालची ट्रू लेंथ आहे ती जो अँगल बनवल, ओके, त्याला काय म्हणायचं, फाय म्हणायचं. आणि त्याला जेव्हा क्वेश्चनमध्ये वगैरे सेंटेन्स येतील ते काय, कसे सेंटेन्स येतील, द अँगल इन्क्लाइन विथ एच पी और व्ही पी. ओके, व्ही पी सोबत अँगल इन्क्लाइन असला तर त्याला म्हणायचं फाय. ओके, आणि फाय नेहमी व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेनच्या खाली असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट नेक्स्ट पार्ट. आता हे बेसिक गोष्टी आहे. आता ते आपल्याला कर्वमध्ये कर्व DLS वगैरे त्यामध्ये आपल्याला काम येतील थर्ड युनिटमध्ये. ओके, आता काय पेंटागॉन कसा ड्रॉ करता ते काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती, त्यामुळे मी सांगून देतो. कन्स्ट्रक्ट पेंटागॉन ऑफ साईड 35. ठीक आहे, एक्झाम्पल घेतलेले इथे 35 mm चा पेंटागॉन ड्रॉ करायचा. ओके, साईड घेतली एक 35 mm ची. ओके, ड्रॉ फर्स्ट पॉईंट काय, ड्रॉ ए बी लाईन. ओके, ए बी लाईन ड्रॉ केली. ए बी लाईन ड्रॉ केली. ड्रॉ द सेकंड साईड BC. नंतर BC ड्रॉ करायच्या वेळेस आता नेहमी पेंटागॉन ड्रॉ करून आपण तेव्हा इथं अँगल घ्यायचा 72 डिग्री. हे लक्षात ठेवून घ्यायचं. अँगल पेंटागॉन ड्रॉ करायच्या वेळेस अँगल किती घ्यायचा, 72. ओके, 72 अँगल घेतला. नंतर तिथून डिस्टन्स किती, 35 असं ड्रॉ करायचं इकडं. ओके, नंतर आपल्याकडं कंपास आहे, कंपासमध्ये 35 डिस्टन्स घ्यायचं आणि इथं आर्क मारायचा. इकडून डिस्टन्स घ्यायचं, इकडं आर्क मारायचा, आणि जो पॉईंट येईल असा पेंटागॉन ड्रॉ झाला. ओके, नंतर काय दिलेलं आहे क्वेश्चन याच्यामध्ये, CD इज ॲट सेंटर. ओके, इंटरसेक्शन जॉईन द. ओके, नाही नंतरचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. समजलं, फक्त 72 डिग्रीचा अँगल घ्यायचा. वापस सांगतो, ए बी लाईन ड्रॉ केली आधी, नंतर 72 डिग्रीचा अँगल घेतला. ठीक आहे, नंतर हे लाईन 35 mm ची घेतली. ओके, नंतर आर्क मारला 35 mm चा. ओके, झालं, एवढंच पेंटागॉन ड्रॉ करायचं. त्यानंतर हेक्सागॉन कसा ड्रॉ करता. हेक्सागॉनसाठी काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. ओके, सर्कल ड्रॉ केला, एक सर्कल ड्रॉ केल्यानंतर आता काय, फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, ड्रॉ AB 35 mm. ओके, फॉर एक्झाम्पल 35 mm चा साईड, हेक्सागॉनची साईड 30 mm घेतलेली. ओके, इन ट्रायंगल OAB कोणता आहे, OAB. ओके, हा जो ट्रायंगल आहे. ओके, आता सर्वात आधी कसं ड्रॉ करायचा. ठीक आहे, हे मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. सर्कल ड्रॉ केला, त्याचा सेंटर पॉईंट घेतला, सेंटरपासून परपेंडिक्युलर लाईन ओढायची. ओके, परपेंडिक्युलर लाईन ओढली, नंतर आपल्या कंपासमध्ये 30 mm चं डिस्टन्स घ्यायचं, ए पॉईंटवर ठेवलं, आर्क मारायचा. नंतर
बी वरती ठेवायचं, बी वरती ठेवलं, सी वरती आर्क मारायचा, मारला, सी वरती ठेवलं, डी वरती आर्क मारायचा, डी वरती ठेवलं, ई वरती आर्क, ई वरती ठेवला तर एफ वरती आर्क मारायचा. ठीक आहे. तसं नंतर हे लाईन्स जॉईन करून घ्यायचे सर्वात. हे असा एक सेकंड ड्रॉ करायचं, सोपं आहे, येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर टू डिवाइड अ लाईन इंटू एनी नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. ओके. ते याच्यामध्ये काय करायचं आहे, आता आपल्याला काहीतरी डिस्टन्स दिलेला असेल. आता काहीतरी ही एक लाईन घेतली मी. ओके. किती घ्यायची, 30, ठीक आहे, 30 mm ची लाईन घेतली. ओके. अशी काही नंबरची वगैरे आपल्याला mm ची लाईन वगैरे येईल की आपल्याला त्याचे इक्वल पार्ट्स करता येणार नाही. त्यामुळे काय करायचं, एक त्याच्या खाली असं एक लाईन ओढायची. ओके. बिलो 45 डिग्रीपेक्षा कमी घ्यायचं डिस्टन्स. ठीक आहे. अँगल, जो अँगल राहील तो 45 डिग्रीपेक्षा कमी घ्यायचा. घेतला आणि त्याचे इक्वल आपल्याला किती पार्ट्स करायचे त्या लाईनचे, तेवढे पार्ट्स करून घ्यायचे या लाईनचे. ठीक आहे. मी किती केले, 5 पार्ट्स केले, नाही 5, ठीक आहे, 6 पार्ट्स केले त्या लाईनचे. ओके. नंतर रोलर घ्यायचं, रोलर इथे ठेवायचं आणि स्क्रोल करायचं, एक एक पॉईंट मार्क करायचं 6. ओके. असे काहीतरी 6 पॉईंट्स येतील. मग तसं ते ड्रॉ करायचं. ओके. तेवढंच दिलेलं आहे याच्यामध्ये. फक्त इक्वल पार्ट ड्रॉ करण्यासाठी वापस सांगतो मी हे. इक्वल, आता एक लाईन घेतली. ठीक आहे. बिलो 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा. ठीक आहे. लेस दॅन 45 डिग्री. ओके. घेतला, त्याचे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे. आता 1 2 3 4 आपण जी खाली अँगल घेतलेला आहे, जी लाईन घेतलेली आहे, त्याचे इक्वल पार्ट्स केल्यावर आपल्याला जेवढे करायचे असतील आपण 8 करू शकतो, 6 करू शकतो, 12 पण करू शकतो. थोडे